जिल्हाधिकारी तहसीलच्या दारी. आपला आर्थिक पाहणी अहवाल आहे, त्याच्यात पण छत्रपती संभाजीनगर मधल्या अनेक पिकांचं नुकसान झालं फक्त मक्का सोडल्यानंतर. तर याकडे कसं बघता, आणि काल जी अवकाळी पाऊस आला ज्यात अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं, याकडे प्रशासनाचं काय ध्येय? पाणी प्रश्न, पाणी टंचाई खूप मोठ्या प्रमाणावर छत्रपती संभाजीनगरमध्ये नेहमीच ऐकायला भेटते. आता कुठंतरी या उन्हाळ्याच्या आधी पाणी प्रश्न सुटेल का? कुठंतरी दुर्दैवाने सांगावं लागेल की मराठी शाळेचा आकडा कमी होतोय, लोकांचा कल इंग्रजी शाळेकडे जास्त वाढतोय. तर अशा वेळी हे असे उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचले? त्या अनुषंगाने उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात येत आहे, स्मार्ट होत आहे. तर हे स्मार्ट बनताना नागरिकांनी कसं स्मार्ट झालं पाहिजे आणि उद्योगधंद्यांचा विकास कशा पद्धतीने होत आहे? नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय राजे ताठे. आज आपल्यासोबत आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी. खरं तर प्रशासनातील पारदर्शकता आणि जनतेसोबत थेट संवाद आणि जे काही छत्रपती संभाजीनगरचा विकास आहे त्याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सर. नमस्कार सर. नमस्कार. खरं तर तुमचे स्वागत आहे आमच्या या सत्य पे सत्ता चॅनलमध्ये. खरं तर आम्हाला आनंद होतोय की आपल्यासारख्या मराठवाड्यातला भूमिपुत्र इथं आज आमच्या सोबत आहे. काय सांगाल लातूर पासनं इथपर्यंतचा जो प्रवास आहे त्याबद्दल? नाही, खूप आनंदाची बाब आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी होणं हे माझ्यासाठी खूप अभिमानाची तितकीच आनंदाची गोष्ट होती. मूळचा मी उदगीर तालुक्यात एक तोंडार नावाचं छोटं गाव आहे. अतिशय ग्रामीण भागातून आलेला मी या ठिकाणी. माझी जास्तीत जास्त सेवा विदर्भामध्ये झाली. त्यानंतर माझी या ठिकाणी मी इथं येण्या अगोदर सोलापूरला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद म्हणून 3 वर्ष त्या ठिकाणी काम केलं. आणि त्यानंतर मला मराठवाड्याची राजधानी समजल्या जाणाऱ्या या ऐतिहासिक नगरीमध्ये, संतांच्या नगरीमध्ये मला काम करायला मिळालं. त्याचा मनस्वी मला आनंद आहे. तुम्ही आत्ताच सांगितलं की सोलापूरमध्ये तुम्ही सीईओ होतात आणि त्याच वेळी कोरोना होता. कोरोना काळातही तुम्ही खूप उत्कृष्टरित्या सेवा बजावली, त्याबद्दल काय सांगाल? नाही, तो काळच फार आव्हानाचा होता. एकट्या माझ्यासाठी किंवा सोलापूर जिल्ह्यासाठी नाही, संपूर्ण देशच त्यावेळेस कोरोनाग्रस्त झालेला होता. त्या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून संपूर्ण जिल्हा हा कोरोनापासून मुक्त कसा ठेवता येईल याच्यासाठी मी अनेक उपक्रम राबवले होते. माझं गाव कोरोनामुक्त गाव नावाचं जे अभियान मी राबवलं होतं त्याला तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी फार अप्रिशिएट केलं होतं. त्यानंतर प्रत्येक दुकान, प्रत्येक घर, प्रत्येक शाळा यासाठी कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी आतोनात प्रयत्न केले होते. त्याचे अनेक उपक्रम राज्यामध्ये गाजले, जिल्हाभरामध्ये त्याचा खूप मोठा फायदा झाला. शाळेमधील विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या बाबतीमध्ये सुद्धा कोरोनामध्ये संपूर्ण राज्यामध्ये शाळा बंद असताना आम्ही मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्वी कशा पारावर शाळा राहायच्या, झाडाखाली शाळा राहायच्या, वडाच्या झाडाखाली शाळा राहायच्या, तर त्यावेळेससुद्धा आम्ही झाडाखालची शाळा, पारावरची शाळा असं नाव देऊन आम्ही शाळा कोरोनाच्या काळामध्ये सुरू ठेवलं होतं. ऑनलाईन शिक्षण चालू होतं, परंतु ऑनलाईन शिक्षणामध्ये काही अडचणी होत्या. मी काही ग्रामीण भागात फिरल्यानंतर बऱ्याच पालकांनी सांगितलं की आम्हाला रिचार्ज करायला पैसे मिळत नाहीत, आमच्याकडे 3-4 मुलं आहेत परंतु मोबाईल एकच आहे. आणि त्यामुळं मुलांच्या ह्याच्यामध्ये खंडन पडू नये म्हणून आम्ही झाडाखाली आणि पारावर अशी शाळा घेतली. तो सुद्धा विद्यार्थ्यासाठी खूप फायदेशीर झाला. आणि अशा अनेक उपक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही कोरोनामध्ये कमीत कमी मृत्यू होतील याचं नियोजन केलं होतं आणि आम्हाला त्यात बऱ्यापैकी यश पण मिळालेलं होतं. 2024 मध्ये आपण छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष म्हणजे जिल्हा आपल्या ताब्यात आला. त्यानंतरची परिस्थिती आणि आता 2 वर्षानंतरची जी परिस्थिती आहे त्याकडे कसं बघतात? नाही, आव्हानं प्रत्येक वर्षी बदलत असतात. काही वेळेस त्या आता सध्या गॅस टंचाई, गॅसचं स्केर्सिटी ह्या अशा परिस्थिती त्या वेळोवेळी येत असतात. परंतु जेव्हा मी 2024च्या फेब्रुवारीमध्ये या जिल्ह्याचा पदभार स्वीकारला त्यावेळेस समोर लोकसभेच्या निवडणुका होत्या आणि लोकसभा निवडणुका हे अतिशय आव्हानात्मक होतं. आपल्याला कदाचित माहिती असेल, देशभरामध्ये काही जिल्हे भारत निवडणूक आयोगानं निवडले होते सेन्सिटिव्ह म्हणून, अतिशय संवेदनशील जिल्हे म्हणून, आणि त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा होता. आणि ते इतकी मोठी निवडणूक घेणं माझ्यासाठी फार मोठं आव्हान होतं. परंतु माझ्या सर्व सहकारी अधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने आणि माझ्या स्वतःचा अभ्यास आणि प्रयत्नामुळे यशस्वी झाले. आणि मला सांगायला आनंद आहे की भारत निवडणूक आयोगाचे जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांनी त्यांच्या स्वतःच्या स्वाक्षरीनं माझं अभिनंदनाचं पत्र मला निवडणुका झाल्यावर दिलेलं होतं. आणि त्या निवडणुका संपत नाही तोच लगेच विधानसभेच्या निवडणुका लागल्या. मध्यंतरीच्या काळामध्ये मग पाणी टंचाईचा प्रश्न होता, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होता, ग्रामीण भागातल्या काही विकासाचे प्रश्न होते. हे सर्व प्रत्येक विषयाला त्याच्या विषयाच्या गांभीर्यानुसार वेळ आणि काळ देऊन काम करत गेलो, त्यामुळे यश मिळत गेलं.
सध्या आजही प्रश्न अतिवृष्टीचा आहे, जो अवकाळी पावसामुळे मागं आता जे नुकसान झालंय, जे आपला आर्थिक पाहणी अहवाल आहे त्याच्यात पण छत्रपती संभाजीनगर मधल्या अनेक पिकांचं नुकसान झालं फक्त मक्का सोडल्यानंतर. तर याकडे कसं बघता, आणि काल जी अवकाळी पाऊस आला ज्यात अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं, याकडे प्रशासनाचं काय धोरण आहे? नाही, नैसर्गिक आपत्ती हे सातत्यानं येतच असते. आता मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली, त्याच्यामध्ये खूप नुकसान झालं आणि आता अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी थोडा बहुत गारपीट पण झाली. आम्ही आमच्या यंत्रणेला सांगून ठेवलं, जेव्हा केव्हा नैसर्गिक आपत्ती येते, तेव्हा कुठल्याही आदेशाची वाट न पाहता त्याचं सर्वेक्षण, पंचनामे हे आपण केलं पाहिजेत. कारण शासनाला जर काही मदत जाहीर करायची असेल, तर त्यांच्यासाठी सर्वेक्षण होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आतासुद्धा सर्वेक्षण आमचं ऑलरेडी सुरू आहे आणि काल काही रात्री उशिरा आकडेवारी पण आमच्याकडे आली आणि आम्ही तातडीनं आमचं सर्वेक्षण पूर्ण करून शासनाला अहवाल देणार आहे आणि शासन जी काही मदत घोषित करेल ते आम्ही तातडीनं शेतकऱ्यांना वाटप करू. सर, आता जिल्हा आपल्याकडेच आहे, तर कोणते म्हणजे एक जिल्हाधिकारी असताना काय काय अनेक जणांचे प्रश्न असतात की जिल्हाधिकाऱ्याकडे काय पॉवर असते. बऱ्याच जणांना ते कॉन्फ्लिक्ट असतं की सीपी की जिल्हाधिकारी. तर याचा जो फरक आहे तो काय सांगाल? म्हणजे अनेक सामान्य लोक नाही, ज्या अधिकारी सीपी म्हणजे पोलीस आयुक्त हे शहरासाठी पोलीस विभागाचे प्रमुख असतात. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे जे मॅजिस्ट्रियल पॉवर्स आहेत तर ते शहरामध्ये पोलीस आयुक्तांकडे असतात आणि पूर्ण ग्रामीण जिल्ह्यासाठी ते जिल्हाधिकारी असतात आणि त्या कायद्यामध्ये त्या अधिकाऱ्यांना काही अधिकार दिलेले आहेत. परंतु जिल्हा दंडाधिकारी हा शब्द जवळजवळ सर्वच कायद्यामध्ये असतो आणि त्या क्षेत्रामधले अधिकार त्या कायद्यामध्ये जे कलमं दिलेले आहेत त्याच्या अधीन राहून, त्याची जे काही नियमावली आहेत त्याच्या अधीन राहूनच त्याची अंमलबजावणी करावी लागते. कायद्यामध्ये अधिकार दिले म्हणून ते अधिकार अमर्यादपणे वापरता येत नाही आहेत. ती वापरण्यासंदर्भातली सुद्धा काही मर्यादा असतात आणि ती परिस्थिती बघून ते ठरवावं लागतं. परंतु पूर्ण जिल्ह्याचं जे प्रशासन आहे ते जिल्हाधिकाऱ्याकडेच असतं. त्याच्यामध्ये विकासाचं कामकाज आहे एका बाजूला, दुसऱ्या बाजूनं कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मग ती निवडणुकीचा कालावधी असेल, आता आज ईद सण साजरे होते, ईद असेल, गणपती उत्सव असेल, दुर्गा उत्सव असेल, त्या काळामध्ये फार काळजी घ्यावी लागते. सर्वसामान्यपणे बाहेर हे समजत नाही आहे, परंतु आतून आम्हाला बऱ्याच खबरदारी घ्याव्या लागतात, बऱ्याच बैठका घ्याव्या लागतात, बरेच आदेश काढावे लागतात, काही प्रतिबंधात्मक आदेश काढावे लागतात. आता कुठले सण आले तर संपूर्ण दारूची दुकानं बंद करावं लागते. एक्साईज अधीक्षकाकडून त्याचे प्रस्ताव येतात, त्याला मंजुरी द्यायचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. तर असे त्या क्षेत्रामध्ये त्या अधिकाऱ्यांकडे जे अधिकार दिलेत ते शेवटी जनतेच्या कल्याणासाठी आणि जिल्ह्याच्या विकासासाठी ते वापरावे लागतात. ते आम्ही वापरतो. म्हणजे अनेकदा जिल्ह्याचा बॉस जर कोणी असेल तर जिल्हाधिकारी, आणि देवापेक्षाही कमी नसतो. अनेकदा असे अनेक किस्से असतात. असा एखादा अनुभव आला आहे की तुमच्या एका निर्णयामुळे काहीतरी मोठा बदल झाला आणि तुम्हाला त्याचा म्हणजे अभिमान वाटतो की यार, या निर्णयामुळे मी करू शकलो? नाही, बॉस वगैरे अशी काही संकल्पना प्रशासनामध्ये नसते. सर्व मिळूनच काम करावं लागतं. फक्त काही अधिकार जिल्हाधिकाऱ्यातला जिल्ह्याचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून, आता राज्य शासनाचे सर्व विभाग आणि केंद्र शासनाचे सर्व विभागसुद्धा जिल्हाधिकाऱ्याच्या अखत्यारीमध्ये येतात. कारण त्यांच्या सर्व फाईल्स जे आहेत त्या जिल्हाधिकाऱ्याच्या मंजुरीला येत असतात आणि जिल्हा नियोजन समितीचं सदस्य सचिव जिल्हाधिकारी असतो. त्यामुळं DPDCचा अध्यक्ष सन्माननीय पालकमंत्री असतात आणि सदस्य सचिव जिल्हाधिकारी असतात. त्यामुळं पूर्ण जिल्ह्याच्या या विकास निधीवर खर्चावरचं नियंत्रण पण जिल्हाधिकाऱ्याकडे असतं आणि त्यामुळं खूप चांगली कामं करता येतात. आणि मी स्वतः ग्रामीण भागातून आलेलं असल्यामुळं ग्रामीण भागातले दुःख मला माहिती आहेत. तुम्ही मला एक निर्णय विचारला, मी 2 वर्षातले तुम्हाला 5-25 निर्णय असे सांगू शकतो की ज्याच्यामुळं लोकांना खूप फायदा झाला आहे आणि मला पण त्याच्यातून आनंद झाला आहे. आता उदाहरणादाखल सांगायचं झालं तर शेतकऱ्यांचे खूप प्रश्न आहेत आणि सर्वच शेतकरी काही जिल्हाधिकारी कार्यालयात येऊ शकत नाहीत किंवा तालुका स्तरावर अधिकाऱ्याकडे जाऊन भेटू शकत नाहीत. म्हणून मग त्यांचे प्रश्न तसेच ठेवायचे का? म्हणून मी काही शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी दिल्या मी स्वतः आणि मला लक्षात आलं की खूप प्रश्न त्यांचे आहेत आणि म्हणून मग मी एक कार्यक्रम तयार केला, एक आदेश काढला, अधिकारी शेतकऱ्याच्या बांधावरी असं मी त्याला नाव दिलं. म्हणजे अधिकाऱ्याने ऑफिसमध्ये बसून न राहता बांधावर गेलं पाहिजे. आणि मी एकटा जाऊन ते पुरेसं होणार नव्हतं, म्हणून माझे 150 अधिकारी, प्रत्येक अधिकाऱ्यांनी 10-10 शेतकऱ्याच्या बांधावर जायचं आणि ते जिथं काम करतात तिथं बसून मातीवर, कारण मी स्वतः माझे फोटो व्हायरल केले त्यांच्यामध्ये, मी त्यांच्या नांगरावर बसून गप्पा मारलोय, धुऱ्यावर बसून गप्पा मारलोय.
त्याप्रमाणे डोक्यातला मनातला अधिकारी बाजूला काढायचा आणि त्यांच्यासोबत जाऊन गप्पा मारायच्या. मी त्यांना आचारसंहिता पण घालून दिली होती की त्या शेतकऱ्याचा चहा प्यायचा नाही, त्यांचा डब्बा खायचा नाही, कुठलं मानपान हरितुरं घ्यायचं नाही, जाऊन त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचं. आणि मी 10 प्रश्न दिले होते. ते सगळ्यांकडून ते सर्वेक्षण होऊन आल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्ज आम्हाला मिळायला त्रास होतो म्हटले. मग लगेच मी त्या प्रश्नातून एक दुसरा कार्यक्रम तयार केला, अर्ज द्या कर्ज घ्या. म्हणजे शेतकऱ्यांनी बँकेत यायची गरज नाही आहे, शहरात यायची गरज नाही. आमचे लोक आम्ही गावात पाठवले आणि गावात कॅम्प घेऊन जवळजवळ 200 कोटी रुपयाचं कर्ज आम्ही गावात वाटलं. त्याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं होतं की आम्हाला रस्त्याच्या अडचणी आहेत. मग आम्ही रस्ता अदालत नावाची एक संकल्पना राबवली आणि जवळजवळ 140 रस्त्याचे जे इश्यूज होते, प्रश्न, ते आम्ही शेतात जाऊन सोडवले आणि 140 रस्त्याच्या इश्यूमध्ये जवळजवळ 155 किलोमीटरचे रस्ते त्यांना मोकळे करून दिले. ह्याच्यातून इतका शेतकऱ्यामध्ये आनंद झाला. हा एक निर्णय झाला जो फार फायदेशीर पडला आणि ते काम अद्यापही सुरूच आहे. त्याच्यानंतर दुसरा एक आम्ही निर्णय घेतला होता मी स्वतः की जे लोक भेटायला येतात दररोज कलेक्टर ऑफिसला 5-50 लोक, कुठं सोयगाव, वैजापूर, कन्नड, पैठण, दुरून दुरून लोक येणार, आम्ही बैठकीत राहणार, भेट होणार नाही. पुन्हा आम्ही भेटलं तरी बघून सांगतो, पाहून सांगतो असं गोड बोलून पाठवणार. त्यांची कामं प्रलंबित राहायची. म्हणून मग मी काय केलं की त्यांनी इथं येऊन भेटण्यापेक्षा, आता आमचे मुख्यमंत्री महोदय VC घेतात, पंतप्रधान महोदय VC घेतात, तर ते दिल्ली मुंबईहून VC होतात. त्याप्रमाणे मला आपण शेतकऱ्यांना VC मार्फत का बोलू नये. आणि म्हणून मी कार्यक्रम तयार केला, त्याचा आदेश काढला, त्याला नाव दिलं मी जिल्हाधिकारी तहसीलच्या दारी. म्हणजे शेवटी लोकांना जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला फार इंटरेस्ट असतो, कारण खालचे लोक कॉपरेट करत नाहीत, ऐकून घेत नाहीत. म्हणून मग मी तसा कार्यक्रम जाहीर केला, गावागावामध्ये प्रसिद्धी दिली आणि ज्यांना कोणाला मला भेटायचं आहे किंवा माझ्याकडे काही घराणं मांडायचं आहे त्यांनी तहसीलमध्ये यायचं. म्हणजे बघा, सोयगावून इथं येण्याचं त्यांचं वाचलं. वैजापूर, कन्नड, गंगापूर एवढ्या दुरून येण्यामध्ये पैसे, पुन्हा डब्बा आणा, सोबत आणा, किंवा चहा पाणी भजे ह्याच्यामध्ये पैसा, पुन्हा आम्ही भेटू का नाही गॅरंटी. पण तो जो वेळ मी दिला होता सोमवार आणि शुक्रवार 3 ते 6 पर्यंत मी VCवर राहायचो आणि तहसीलमध्ये जेवढे लोक येतात त्यांचं सगळं ऐकून घ्यायचो. आणि ते प्रश्न मांडताना एक फायदा असा झाला की SDM तहसीलदार तिथंच राहायचे बाजूला. व त्यांचा काय विषय आहे, त्यांची काय फाईल आहे, मग त्यांना बोलवा, ते लगेच त्यांचा प्रश्नही मिटायचा. या माध्यमातून खूप फायदा झाला. आणि आता 3 महिन्यानंतर आता कुणीच येत नाही त्या कार्यक्रमामध्ये. म्हणजे लोकांचे प्रश्न ग्रामीण स्तरावरचे आता जे कायद्याच्या अखत्यारीमध्ये आहेत ते प्रश्न सोडले तर ते कुणी आता येत नाही आहेत. म्हणजे असे अनेक उपक्रम घेतले ज्याच्यामध्ये आम्ही आता दशसूत्री म्हणून एक कार्यक्रम मी घेतोय पूर्ण जिल्हाभरामध्ये. मी तो सोलापूरला असतानाच मी त्याचा अभ्यास करून तयार केला होता, मी स्वतः अभ्यास करून. आणि आजकालची पिढी सगळे काळजी करतायत, मुलं फार बिघडलेत, मुली फार बिघडल्यात, परंतु त्याच्यावर उपाययोजना कुणी करत नाहीत. म्हणून आम्ही शाळेमध्ये 10 सूत्र घेऊन कार्यक्रम मी 2 वर्षापासून राबवतोय. त्यामध्ये संस्कारक्षम मुलं घडवणे, आरोग्यक्षम मुलं घडवणे, IT क्षम मुलं घडवणे, स्पर्धाक्षम मुलं घडवणे, कौशल्यपूर्ण मुलं घडवणे, मुलींचा महिलांचा सन्मान शिकवणे, मातृभक्ती, पितृभक्ती, देशभक्ती शिकवणे, कौशल्यपूर्ण शिक्षण देणे आणि शिक्षकांनी अद्ययावत ज्ञान प्राप्त करून अद्ययावत होणे, असे 10 मुद्दे घेऊन आम्ही जातोय. मी पूर्ण तालुक्यामध्ये मुख्याध्यापकाची कार्यशाळा घेतली. नंतर आमचे 50% शिक्षिका भगिनी आहेत. तर शिक्षिकांनी जर मनावर घेतलं तर शाळेत बदल होऊ शकतो, म्हणून त्यांच्या कार्यशाळा घेतल्या. आणि आपण घरी म्हणतो ना, म्हणजे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उद्धारी, तसं आम्ही आता म्हणतो जी शिक्षकाच्या हाती शाळेची दोरी ती शाळेची उद्धारी, असं आम्ही त्याला मन देऊन त्यांच्या कार्यशाळा घेतल्यात. आणि खूप, तुम्ही जिल्ह्यामध्ये जर कुठल्या शाळेला व्हिजिट केली तर तुम्हाला लक्षात येईल, मी सांगण्यापेक्षा प्रचंड बदल मुलामध्ये झालेला आहे. घरी वातावरण बदललेलं आहे, अध्यात्माकडे मुलं वळत आहेत. आणि मागच्या 1.5 वर्षाच्या मेहनतीमध्ये आपल्या जिल्ह्याची वाचन क्षमता जी विद्यार्थ्याची होती, मी कॉन्व्हेंट स्कूल किंवा शहरातल्या शाळा बोलत नाही, ग्रामीण भागातलं बोलतोय, तर आपल्या विद्यार्थ्याची वाचन क्षमता राज्यामध्ये 29व्या क्रमांकाला होती. ती 1.5 वर्षाच्या मेहनतीनं आता ती 9व्या क्रमांकावर आली. आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदयाच्या हस्ते आमचा मागच्या वर्षी सत्कार पण झाला. म्हणजे हा बदल याच्यामध्ये होतोय. आणि जे परिस्थिती सध्या आहे की 10वी-12वीचे निकाल लागले की 5-25 मुलं-मुली आत्महत्या करतायत. दर पावसाळ्यामध्ये ती DP किंवा रील बनवण्यासाठी मुलं-मुली कुठेही जातात आणि 5-10 मुला-मुलीचा अंत होतोय. मागच्या वर्षी रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये नोंद होती की 81 मुलं-मुली घरून पळून गेल्या. ती आता ह्या वर्षी 200च्या घरात गेलेली आहे.
अत्यंत छोट्या छोट्या कारणानं मुलं मुली हे करतायत. आपल्या जिल्ह्यातली घटना आहे, मुलींनी आईचा खून केला, हो. मुलांनी वडिलांचा खून केल्याच्या 4-5 घटना आहेत. आरोग्याच्या बाबतीमध्ये अनेक मुलांना BP झालेत, 15-16 वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक यायला लागलेत. हा सगळा विचार करून ही परिस्थिती बदलली पाहिजेत. कारण जिल्ह्याचा विकास किंवा राज्याचा विकास, देशाचा विकास म्हणजे फक्त रस्ते आणि इमारती होणं नव्हे, तर त्या जिल्ह्यात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आणि त्याचासुद्धा जो आम्ही निर्णय घेतला दशसूत्रीचा, मला शिक्षण विभागाचे सुद्धा आभार मानले पाहिजेत की त्यांनी माझ्या सांगण्यावरून खूप मेहनत घेतली आणि खूप बदल झालेला आहे. आता वाचन जवळजवळ बंद झालेलं आहे, विद्यार्थ्यांचंही बंद आहे, पालकांचंही बंद आहे. त्याच्यामुळं आम्ही आता वाचाल तर वाचाल अभियान सुरू केलं आहे. त्याच्यामध्ये खूप मोठा बदल झाला आहे. आता बऱ्याच शाळेमध्ये ग्रंथालय नाही आहे, म्हणून आता मी मागच्या महिन्यामध्ये एक बुक बँक नावाची संकल्पना सुरू केली. जसं आपली पैशाची बँक असते, पैसे भरतो काढतो, त्याच धर्तीवर पुस्तकं काढायचे, वाचायचे, परत करायचे. आणि जिल्ह्यातल्या सर्व शाळेमध्ये किमान 100 पुस्तकं असावेत आणि ते फक्त कपाटात बंद असू नयेत, तर ते वाचले गेले. खेळते असावेत. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आम्ही आता 1 मेपर्यंत माझा हा संकल्प आहे. 1 मेपर्यंत सगळ्या शाळेमध्ये बुक बँक स्थापन करायची. उन्हाळ्याची सुट्टी संपून जेव्हा विद्यार्थी शाळेत येतील तेव्हा पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना पुस्तक द्यायचे. आजकाल काय झालंय, फक्त परीक्षेत जे प्रश्न येणार आहेत किंवा जे अभ्यासक्रमाची पुस्तकं आहेत तेच मुलं वाचत आहेत, त्याच्यावरच पालक भर देत आहेत. दुर्दैवानं प्रत्येक घरामध्ये पालकांना 100% आग्रह केला जातोय, परंतु ते 100% आग्रह करताना त्या मुलावर किती प्रेशर डेव्हलप होतंय ह्याचा कोणी विचार करत नाही. आणि ह्या अभ्यासक्रमासोबत त्याची संस्कार, संस्कृती, आरोग्य ह्याच्याबद्दल कोणी विचार करत नाही आहे. इतकी कॉम्पिटिशन भयानक झालेली आहे की पालक, आईवडील सगळे मुलांच्या फक्त 100%कडे लक्ष देत आहेत. ते मला कमी करायचं आहे. आणि परीक्षा म्हणजे फक्त 10वी-12वीच्या नाही आहेत. आपल्याला माहीत आहे जीवनातला प्रत्येक दिवस परीक्षेचा असतो आणि त्या प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक परीक्षेत आपल्या मुलांनी पास व्हावं असं वाटत असेल तर त्याचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे. त्याने सर्व ग्रंथ वाचले पाहिजेत आणि त्याच्यासाठी ह्या बुक बँकेतून आम्ही 1 जुलैपासून विद्यार्थ्यांना पुस्तकं देणार आणि ते फक्त ते घरी घेऊन जातील आणि आणून परत जमा करतील एवढ्यावर नाही सोपवणार. त्या पुस्तकावर आम्ही चर्चासत्र ठेवणार आहे. म्हणजे वाचले का नाही त्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले जाणार आहेत, त्याच्यावर त्यांना भाषण करायला लावणार आहे आणि तुम्हाला ह्या पुस्तकातून काय शिक मिळाली, काय धडा मिळाला, तुम्हाला ह्याच्यातलं कुठलं अवघड गेलं, कुठलं सोपं गेलं, हे विद्यार्थ्यांमध्ये चर्चा करणार आहे. म्हणजे असे अनेक निर्णय झालेत ज्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये खूप मोठा बदल झाला आहे आणि खूप मोठा फायदा पण झाला. सर, खरं तर कौतुक आहे की तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्टरित्या अशा पद्धतीने काम करतात. महानगरपालिकेचे उपायुक्त सुद्धा आमच्याकडे येऊन गेले आता, अंकुशराव पांढरे सर. तर त्यांनी सुद्धा महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अनेक असे चांगले चांगले उपक्रम जसे तुम्ही सांगितले तसेच केले. परंतु कुठेतरी दुर्दैवाने सांगावं लागेल की मराठी शाळेचा आकडा कमी होतोय, लोकांचा कल इंग्रजी शाळेकडे जास्त वाढतोय. तर अशा वेळी हे असे उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचवले जातील? निश्चितपणे आम्ही ग्रामीण भागामध्ये आता मराठी भाषेचा तुम्ही विषय काढला आहे. या मराठी भाषेला तर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. प्रत्येक मराठी माणसासाठी ही फार अभिमानाची बाब आहे. आणि मागच्या 1 वर्षामध्ये आम्ही मराठी भाषेसाठी जवळजवळ 25 कार्यक्रम घेतलेत. तुम्ही जर जिल्हाधिकारी कार्यालयात तुम्ही आलात तर आम्ही तिथं वाचन कट्टा तयार केला आहे. आणि मला सांगायला आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये एकमेव जिल्हाधिकारी कार्यालय आहे जिथं आम्ही वाचन कट्टा निर्माण केला आहे. 500 पुस्तकं मी स्वतः बाजारामध्ये जाऊन ती पुस्तकं आणलेली आहेत आणि आमच्याकडे येणारे अनेक अधिकारी, अनेक विजिटर्स, अनेक पॉलिटिकल लोक तिथं पुस्तक वाचत बसतात. जेव्हा आमच्या बैठका असतात किंवा आमची पहिली बैठक चालू असताना दुसऱ्या बैठकीचे अधिकारी येतात. मग विनाकारण तिथं बसून राहण्यापेक्षा आम्ही त्यांना तिथं पुस्तकं उपलब्ध करून दिले. आणि माझं तुम्हालाही निमंत्रण आहे आणि तुमच्या माध्यमातून हे मुलाखत पाहणाऱ्या, ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात भेट द्या. त्या ठिकाणी जो वाचन कट्टा आम्ही निर्माण केला आहे तिथं हजारो लोक पुस्तकं वाचत आहेत. आणि मराठी भाषेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा आणि जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढावी याच्यासाठी सुद्धा आम्ही खूप मोठा प्रयत्न करत आहोत. इंग्रजी भाषा आलीच पाहिजेत, इंग्रजीवर प्रभुत्व असलंच पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु त्याचबरोबर मराठीचा अभिमान पण असला पाहिजे. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला अमृताची उपमा दिलेली आहे, ती आपण विसरता कामा नये. आणि त्याच्यासाठी मराठीचं ज्ञानसुद्धा आज अशी परिस्थिती झाली की मराठी बोलणारा, मराठी लिहिणारा माणूससुद्धा मराठीपासून दूर चालला आहे. मराठी भाषेचं लिखाण आम्ही बघतोय बऱ्याच ठिकाणी, अनेक चुका विद्यार्थ्याकडून तर होतात पण पालक शिक्षकाकडून सुद्धा होतात.
तर त्याची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही ग्रामीण भागात करतो आहोत. खरं तर सर आता उन्हाळा सुरू होतोय, पाणी प्रश्न, पाणी टंचाई खूप मोठ्या प्रमाणावर छत्रपती संभाजीनगरमध्ये नेहमीच ऐकायला भेटते. आता कुठंतरी या उन्हाळ्याच्या आधी पाणी प्रश्न सुटेल का? नाही, आता शहराचं तर काल तुम्ही बघितलंय, गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जॅकवेलमध्ये पाणी आलेलं आहे आणि महापालिका, सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी खूप प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळं आता निश्चितपणे त्याच्यामध्ये काही तारखा वाढल्या, परंतु त्याच्यामध्ये काही तांत्रिक बाबीच्या अडचणी होत्या. कारण इतकं मोठं पाणी पुरवठ्याची जी स्कीम आहे हो. ती फार मोठी आहे, की ती फार छोटी नाही आहे आणि त्याच्यामुळं अंमलबजावणी करताना काही अडचणी आल्या आणि प्रत्येक येणाऱ्या अडचणीवर मात करत करत महापालिका प्रशासन असेल, पाणी पुरवठा प्रशासन असेल, MGB असेल, सर्वांनी त्याच्यामध्ये मेहनत केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयापासून माननीय पालकमंत्री असतील, माननीय साहेब असतील, स्थानिक सर्व लोकप्रतिनिधी असतील, यांनी सुद्धा सातत्यानं पाठपुरावा केलेला आहे आणि ही खूप मोठी योजना आहे आणि ती आता एकदम आता समोर त्याचं यश आपल्याला कालच्या गुढीपाडव्याच्या दिवशी पाहायला मिळालेलं आहे आणि निश्चितच 1-2 महिन्यामध्ये शहराला पूर्ण पाणी पुरवठा मिळणार असल्याबाबत महापालिका आयुक्त महोदयांनी सांगितलेलं आहे आणि निश्चितपणे पाणी मिळेल. सर, छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याची राजधानी, पर्यटनाची राजधानी आहे. तर ह्या पर्यटनाच्या विकासासाठी अनेकदा दुर्लक्ष होतंय असा आरोप केला जातो. पर्यटन विकासासाठी जसं आपण वेरूळ महोत्सव चालू केला होता तो परत कंटिन्यू होईल का आणि पर्यटनाचा विकास कशा पद्धतीने केला जाईल? वेरूळ महोत्सव फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होता, तो आता मागील 2 वर्षापासून बंद पडला आहे, ही गोष्ट खरी आहे. पण त्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय, कारण त्याला खूप मोठा निधी लागतो हो. आणि मागील एका कार्यक्रमाचा निधी म्हणजे बिल आणखी देणं आहे आणि यावर्षी सुद्धा, मागच्या वर्षीसुद्धा मी खूप प्रयत्न केला होता. इव्हन DPDCमध्ये सुद्धा मी मागणी केलेली होती आणि फक्त वेरूळ महोत्सव बंद झाला आहे किंवा कमी प्रमाणात झाला आहे म्हणून पर्यटनावर काही परिणाम होईल अशातला भाग नाही. निश्चितपणे काही परिणाम होईल, परंतु त्याच्या व्यतिरिक्त आम्ही वेरूळ आणि अजिंठावर फोकस केलेला आहे. अनेक परदेशी पाहुण्यांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे, त्यांच्या माध्यमातून प्रसिद्धी दिलेली आहे. वेरूळ आणि अजिंठाच्या परिसरातले जे काही समस्या होत्या हो. त्या समस्या सातत्यानं सोडवण्यासाठी, जे काही प्रश्न समोर आले ते सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करतोय. वेरूळच्या बाबतीमध्ये तर आता वेरूळ घृष्णेश्वर विकास आराखड्याच्या माध्यमातून अगोदर 150 कोटीचा तो प्रस्ताव होता, तो आता 210 कोटीपर्यंत आम्ही घेऊन गेला आहे. त्याला शासनाने मंजुरी पण दिलेली आहे आणि वेरूळच्या मंदिरासमोरचं सर्व अतिक्रमण आम्ही आता पुढच्या महिन्यामध्ये काढणार आहे आणि जवळजवळ 60% काम झालं आहे. तुम्ही कधी जर गेलात वेरूळला तर त्या ठिकाणी तुम्ही पाहणी करू शकता. अत्यंत अद्ययावत असं भक्तरांग, मेडिटेशन सेंटर, तिथले जे काही दुकानदार आहेत त्यांच्यासाठी शॉप्स हो. आधी खूप चांगलं आणि भक्तनिवास जे पुरातन काळामध्ये होतं त्या धर्तीवर म्हणजे मंदिराला साजेसा असं भक्तनिवास सुद्धा तिथं बांधकाम पूर्ण होत आलेलं आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा आता डिसेंबरपासून नाशिकचा कुंभमेळा होणार आहे. हो. त्या कुंभमेळ्याची पूर्वतयारी सुद्धा आम्ही आमच्या जिल्ह्यात करतो आहोत आणि घृष्णेश्वरच्या सर्वांगीण विकासावर आम्ही भर देतोय. आपण बायपास आता शहरातून आपण जेव्हा आपण वेरूळला जातो दौलताबाद नंतर, तेव्हा आपल्याला आता गाड्या मंदिरासमोरून जावं लागायच्या तिकडे हायवेला जोडण्यासाठी. आता त्याचा एक बायपास मंजूर केला आहे, त्याचे वर्क ऑर्डर पण दिलेली आहे. त्यामुळं आता मंदिर परिसरामध्ये वाहनं जाणार नाहीत, फक्त तिथं भाविक भक्तांना पायी फिरता येईल याचा पण आम्ही बंदोबस्त त्या ठिकाणी करतोय आणि त्याचबरोबर कैलास लेण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्या समोरचं सर्व अतिक्रमण असेल, खूप त्या ठिकाणी लोक पण घाण करतात, लोकांना पण त्याचं काही तारतम्य नाही आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा काही कडक नियम आम्ही केलेले आहेत. त्याची अंमलबजावणी 1-2 महिन्यामध्ये होईल. आताच तुम्ही उल्लेख केला सर अतिक्रमणाचा. जिल्ह्याभरात अनेक अतिक्रमणाचे असे प्रकार आहेत, ते कुठेतरी दूर होऊन शहर मोकळा श्वास घेतील का? नाही, शहरामध्ये तर आता तुम्हाला माहित आहे सर्वांना किती मोठं अतिक्रमण काढलं गेलं मागील वर्षभरापासून. आता आम्ही नगर परिषद हद्दीमध्ये अतिक्रमण काढण्याचं काम हाती घेतलंय. पैठणला आता नाथषष्ठीचा कार्यक्रम झाला, त्या पार्श्वभूमीवर आम्ही नाथषष्ठीच्या अगोदर पैठणमधलं सर्व अतिक्रमण दूर केलेलं आहे. काही राहिलंय ते आता सुरू करतोय आम्ही का नाथषष्ठी संपल्यामुळं. नगर परिषद हद्दीमधलं जितकं काही अतिक्रमण आहे त्याचं नियोजन पूर्ण झालेलं आहे. एप्रिल आणि मे या 2 महिन्यामध्ये पूर्ण नगर परिषद हद्दीतलं अतिक्रमण दूर होणार आहे. सर, आता सध्या अनेक तुम्ही बोलता बोलता तरुणाईच्या व्यसनाधीनता ही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अनेक गैरप्रकार जिल्ह्याभरात होत आहे, त्यावर कशा पद्धतीने आळा घातला जाईल आणि गुन्हेगारी कशी थांबवल्या जाईल? हा एक फार चिंतेचा विषय सध्या झालेला आहे. मी युवा संवाद नावाचा एक उपक्रम सुरू केला आहे. मागील 1.5 वर्षापासून जवळजवळ 10 महाविद्यालयात मी व्याख्यान दिले आणि
त्या व्याख्यानामुळं मुलामुलीमध्ये खूप बदल झाला आहे हे मला प्राचार्यानेच भेटून मला सांगितलं. त्याचा मला आनंद पण झाला. कारण कुणीतरी हे सोशल मीडिया, घरचा टी व्ही आणि ह्या सगळ्या माध्यमातून घरी संवाद बंद झालेला आहे. हो. म्हणजे आईवडला मुलामुलीमध्ये चर्चा नाही आहे, पालकामध्ये चर्चा नाही, घरात आजी आजोबा असतील तर त्यांना कोणी बोलत नाही आहे. आणि हे संवाद नसल्यामुळं नवीन पिढी कुठेतरी भरकटत चाललेली आहे. सुखदुःख वाटून घेण्याची पद्धत बंद झालेली आहे. काही अडीअडचणी असतील, शाळा महाविद्यालयामधले काही प्रश्न असतील तर ते आईवडिलांना बोलायला वेळ नाही, आईवडिलांना ऐकायला वेळ नाही. आणि त्यामुळं मग मुलं हळूहळू व्यसनांतीकडे चाललेले आहेत. म्हणून ह्या युवा संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून मी व्यसनाधीनताला दूर करणे, बरेच कॅफे हाऊस आम्ही बंद केले शहरामधले, जिथं की मोठ्या प्रमाणामध्ये मुलं मुली येऊन बसत होते, मोठ्या प्रमाणात कॉफीसाठी पैसे खर्च करत होते, वेळ वाया घालवत होते. तर ते बंद केलेलं आहे. आणि आम्ही शाळेमध्ये जो आता मुळात माझा उद्देश असा आहे की नवीन पिढी अध्यात्माकडे वळली पाहिजे. ती कुठल्या जातीत असो, कुठल्या धर्मात असो, कुठल्या पंथात असो, कुठल्या संप्रदायात असो, तो महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. परंतु जर त्या धर्मातल्या चालीरीतीप्रमाणे किंवा त्यांच्या धर्मगुरूप्रमाणे, त्यांच्या आध्यात्मिक ग्रंथाप्रमाणे जर नवीन पिढी वागायला लागली तर खूप मोठा सकारात्मक बदल होणार आहे. समाजामध्ये आजकाल वर्तमानपत्र उघडलं की निगेटिव्ह बातम्याच ऐकायला मिळतात. त्याच्यामुळं तुम्ही पाहिलं असेल, ऐकलं असेल, बऱ्याच मुलांना गुन्हेगारीमध्ये पकडल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही आमकी सिरियल बघून शिकलो, आमकी वेब सिरियलमधून आम्ही हे शिकलं. तर हे वेब सिरीज आहे किंवा हे टी व्हीवरचे सिरियल आहेत, हे घरचं बंद केलं पाहिजे. आम्ही तुम्हाला सांगितलं पाहिजे तर आम्ही सगळ्या शाळेमध्ये पालक सभा घेतल्यात आणि पालकांना आम्ही विनंती करतो की तुम्ही वाचायला सुरुवात करा. तुम्ही घरचे टी व्ही बंद करा, चॅनल बंद करा, ज्याच्या माध्यमातून ज्या वाईट गोष्टी आपल्या घरापर्यंत येत आहेत त्या बंद होतील. कारण बऱ्याच सिरियलमध्ये तुम्हाला खून, मारामाऱ्या, ड्रग्ज, पळवापळवी हेच तुम्हाला बघायला मिळेल. मग हे आपण सगळं मुलामुलीसोबत बसून बघतो टी व्हीवर, मग कुठंतरी त्यांच्या मनावर परिणाम होतो. तर हे सगळ्या गोष्टी नवीन पिढी सुधारणं फक्त भाषणं देऊन किंवा स्लोगन लिहून होणार नाही. त्याच्यासाठी सर्वांनी कंबर कसली पाहिजेत, प्रत्येकाने स्वतःला बंधनं घातलं पाहिजेत, म्हणजे आपल्या मुलामुलीवर ऑटोमॅटिक बंधनं येतील. आणि घरापासून चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम म्हणतात, फक्त महाविद्यालयाला किंवा शाळेला दोष देऊन जमणार नाही, आपल्या घरापासून सुद्धा मुलामुलींना शिक्षण द्यावं लागेल. सर, आता स्मार्ट सिटी आपली छत्रपती संभाजीनगर होत आहे स्मार्ट सिटी, तर त्या अनुषंगाने उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात येत आहे, स्मार्ट होत आहे. तर हे स्मार्ट बनताना नागरिकांनी कसं स्मार्ट झालं पाहिजे आणि उद्योगधंद्यांचा विकास कशा पद्धतीने होत आहे? ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शासनाच्या वतीनं फार मोठा प्रयत्न झाला. माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, माननीय उद्योगमंत्री महोदय असतील, सगळ्याला माहीत आहे जवळजवळ 60,000 कोटीचे उद्योग शहरामध्ये आता सुरू होत आहेत आणि प्रचंड विकास शहराचा होणार आहे. अनेक रस्ते मंजूर झाले, समृद्धी रोड सुरू झाला आहे आणि या पार्श्वभूमीवर भविष्यामध्ये खूप मोठा विकास होणार आहे. त्यावेळेस शासनासोबत, स्थानिक स्वराज्य संस्थेसोबत लोकावर, नागरिकावर सुद्धा मोठी जबाबदारी असणार आहे. आणि त्यासाठी शहराचं जे विद्रुपीकरण चालू आहे त्याला कुठं आळा घालणे, शहरामध्ये, शहराच्या परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये झाडं लावणे, पाण्याची बचत करणे, निसर्ग चांगला अबाधित कसा राहील या दृष्टिकोनातून जिथं मी अनेक क्रीडाच्या कार्यक्रमामध्ये जाऊन सांगितलं, क्रीडाच्या लोकांनी 10,000 झाडं लावले माझ्या सांगण्याच्या आव्हानावरून. तर या दृष्टिकोनातून ट्रॅफिकचा फार मोठा प्रश्न भविष्यामध्ये येणार आहे. ठीक आहे, शासन आता अनेक उपाययोजना करत आहे, अनेक उपाय समोर आलेले, उड्डाणपुलासारखा उपाय समोर आलेला आहे, हे सर्व शासन करणार आहे. परंतु त्यांच्यासोबत नागरिकाने सुद्धा ट्रॅफिकचे नियम पाळणे, वृक्षारोपण करणे, गर्दीच्या ठिकाणी पोलीस प्रशासन किंवा स्थानिक प्रशासनाने सांगितलेल्या नियमाचं पालन करणे आणि बाहेरून येणाऱ्या अनेक देशातले नागरिक इथं येत असतात, त्यांच्याशी सन्मानानं वागणे. कारण इथं परदेशी पाहुण्यासोबत एखाद्याने जर उद्धटपणा वागला तर तो त्या एका उद्धटपणानं वागलेल्या व्यक्तीची बदनामी होत नाही, पूर्ण शहराची बदनामी, राज्याची, देशाची बदनामी होते. त्यामुळं वेरूळ अजिंठ्यासाठी येणारे परदेशी पर्यटक असतील तर त्यांना सन्मानाने वागणूक देणे, अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आपल्या शहराचं नाव लौकिक करू शकतो. आणि त्यासाठी नागरिकांनी सुद्धा काही गोष्टी सहन केल्या पाहिजेत, काही गोष्टीला पाबंद घालून घेतला पाहिजेत आणि काही गोष्टी स्वतःहून केल्या पाहिजेत. सर, जाता जाता अनेक तरुण तुमच्यासारखे कलेक्टर बनण्याचं स्वप्न बघतायत, त्या तरुणांना काय संदेश द्याल? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, अभ्यास करताना जसं सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणे होतोय, तर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी काय संदेश असेल?
नाही, सर्वांना मी एकच सांग, कठोर परिश्रमाला पर्याय नाही असं म्हटलं जातं. संत तुकारामाची ओवी आहे, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. की जर आपण खरोखर परिश्रम केलं, कठीण परिश्रम केलं, तर आपण म्हणजे अशक्य असं काही नाही. स्वामी समर्थ म्हणतात ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी असं म्हणतात. तसं आपण अशक्य ही शक्य आपण करू शकतो केव्हा, जर आपण तशा पद्धतीनं मेहनत केली तर. आणि आपल्याकडे स्पर्धा परीक्षेची तयारी, मी तुम्हाला जे म्हणलं की स्पर्धाक्षम विद्यार्थी घडवणे, हो. तर आपल्याकडे ग्रॅज्युएट झाल्यानंतर, पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर MPSC UPSCचा अभ्यास करतात. तर आता आम्ही शाळेपासून तो अभ्यास सुरू केला आहे. त्यामुळं आता जिथं ज्या स्तरावर तुम्ही आहेत तिथून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. आणि फक्त MPSC आणि UPSC करणं म्हणजेच काही यश होणं असं नाही आहे. अनेक तुम्ही उत्तम शेतकरी होऊ शकता, उत्तम डॉक्टर होऊ शकता, उत्तम गायक होऊ शकता, उत्तम वैज्ञानिक होऊ शकता. जे काय व्हायचं ते उत्तम व्हायचं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यासच करावा लागेल, मेहनत करावं लागेल, दिवसाचा रात्रीचा दिवस करावा लागेल. आणि आई वडील आणि गुरु हे 3 लोक जगामध्ये असे आहेत की ते निस्वार्थपणे आपल्या कल्याणासाठी झटत असतात. त्यामुळे ह्या 3 लोकांनी जे काही सांगितले ते डोळे झाकून आपण ऐकलं पाहिजे. कारण मी बघतोय नवीन पिढीतले लोक सहज आईवडिलांना म्हणतात, तुला काय कळतंय, तुला काय समजतंय. किंवा जे आपले शाळेतले महाविद्यालयातले शिक्षक असतात त्यांना फसवतात, त्यांना उद्धट बोलतात. ही आपली परंपरा नाही आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णूची आपली परंपरा आहे. मातृदेवो पितृदेवो भवची आपली परंपरा आहे, संस्कृती आहे. तर ह्या 2-3 गोष्टी सांभाळून जर आपण मेहनत केली आणि व्यसनापासून दूर राहिलं, सोशल मीडियापासून दूर राहिलं, सोशल मीडियाचा किंवा त्याचा वापर जरूर केला पाहिजे, परंतु तो अभ्यासापुरताच केला पाहिजे. इतर अवांतर गोष्टीसाठी वापर जर आपण करत असाल तर सगळ्यात मौल्यवान सध्या काय तर तुमची वेळ आहे. कारण ही वेळ एकदा हातातून गेली की तुम्हाला पुन्हा भविष्यात पश्चातापाशिवाय तुमच्या हातात काहीच राहत नाही. त्यामुळं वेळेचा सदुपयोग करा, व्यसनापासून दूर राहा, आई वडील गुरु सांगतात ते ऐका आणि कठोर परिश्रम करा. यश तुमचंच आहे. निश्चितच. खरं तर खूप अमूल्य वेळ सरांनी वेळातनं वेळ काढून आपल्याला दिलाय. आणि सरांचं जे मार्गदर्शन आहे, सरांनी जो संदेश दिलाय, नागरिकांनाही दिलाय की छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांनी काय नियम पाळायचे आहेत. येणाऱ्या काळात शहर विकासाने वेगाने वाढत आहे, स्मार्ट बनत आहे. स्मार्ट नागरिक सुद्धा तुम्हाला बनावं लागणार आहे, तेव्हाच तुम्ही स्मार्ट सिटीमध्ये राहण्याच्या योग्य असाल. आणि त्यासाठी व्यसनाधीनता असेल, अनेक जे काही तरुणांचे प्रश्न आहेत त्यावरही सरांनी महत्त्वपूर्ण संदेश दिलाय. त्याबद्दल खरंच कौतुकास्पद आणि धन्यवाद सर, की आपला संदेश नक्कीच नागरिक सांभाळतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. तुमच्या सर्व टीमचे मनापासून धन्यवाद. तुमच्या माध्यमातून मला समस्त नागरिकाशी चर्चा करण्याची, हितगुज करण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली. आणि आपल्या जिल्ह्याच्या विकासामध्ये सर्वजण हातभार लावतील. आपण नागरिक म्हणून प्रत्येकाने जिल्ह्याच्या विकासासाठी सिंहाचा वाटा उचलला पाहिजे. सिंहाचा वाटा उचलता येत नसेल तर खारीचा वाटा किंवा प्रत्येकाने उचलला पाहिजेत. आणि मला विश्वास आहे की जिल्ह्यातील नागरिक निश्चितपणे हा खारीचा वाटा उचलतील आणि आपल्या जिल्ह्याचं नावलौकिक करतील. आपले सुद्धा आपल्या टीमचे धन्यवाद. धन्यवाद.